च्यवनप्राशवर मला थोडंसं तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे. च्यवनप्राशचा जो इतिहासामध्ये उल्लेख आहे की चिरकालीन तारुण्य टिकण्यासाठी ते रसायन केलं गेलं. बेसिकली काय की आयुर्वेदीय ग्रंथामध्ये रसायन हा एक वेगळा भाग वर्णन केलेला आहे. रसायन म्हणजे आरोग्य टिकण्यासाठी आणि रस म्हणजे सप्तधातूंना पुष्टी देण्यासाठी जी काही औषधं सांगितली गेली आहेत त्याच्यामध्ये रसायनाचा उल्लेख येतो आणि त्याचे वेगवेगळे प्रकारसुद्धा सांगितले. त्यातलं हे रसायन आहे जे आपण पोटातून घेतो आणि याच्यामध्ये आवळ्याचं प्रमाण भरपूर आहे आणि त्याचबरोबर इतर काही 50 एक वनस्पती जवळपास वापरलेल्या आहेत. तर ते पाक करून त्याची निर्मिती केली जाते. तर हे आपल्याला कुठेही माहिती मिळून जाईल. च्यवनप्राश हा बेसिकली इम्युनिटीसाठी पण उपयोगाचा आहे आणि ओव्हरऑल तुमच्या आरोग्यासाठी पण गरजेचा आहे. कारण त्यातून तुमच्या सप्तधातूंना पोषण मिळणार आहे. सप्तधातू चांगले असतील तर तुमचं आरोग्य टिकतं. आरोग्य टिकलं की तुमचं बाकी पण व्याधिक्षमत्वासारख्या गोष्टी व्यवस्थित होतात. च्यवनप्राशच्या बाबतीमध्ये बारकाईने पाहिलं तर ते प्रामुख्याने श्वसन संस्थेवर काम करणारं आहे. त्याचबरोबर ते हृदयासारख्या अवयवावर पण खूप चांगलं काम करतं. पचन संस्थेवर पण ते चांगलं काम करतं. त्यातील काही घटक असे आहेत की ज्याच्यामुळे तुमचं नियमित तुमच्या शरीरातील टॉक्झिन्स बाहेर पडण्यासाठी मदत होते. त्याच्यामध्ये जे काही अँटीऑक्सिडंट्सचं प्रमाण जास्त आहे, व्हिटॅमिन सी भरपूर आहे. त्यामुळे जी काही दैनंदिन जीवनामध्ये मोठ्या व्यक्तींच्या बाबतीत दैनंदिन जीवनात होणारी जी काही जडणघडण आहे ती भरून यायला मदत होते. त्यामध्ये ज्या काही नागकेशर किंवा नीलकमल यांसारख्या काही वनस्पती आहेत किंवा पुष्करमूळसारख्या वनस्पती आहेत त्या हृदयाला खूप बळ देणार आहेत. त्यामध्ये असलेली कर्कटशृंगी, पिंपळी किंवा कंटकारी यांसारख्या वनस्पती या तुमच्या श्वसनासाठी उपयोगी पडतात. म्हणजे एका रिसर्च पेपरनी तर वर्णन केलेलं की अँटी ट्युबरक्युलाइन औषधांबरोबर जर च्यवनप्राश दिला तर त्या रुग्णांमध्ये त्यांच्या टीबी रिलेटेड तक्रारी लवकर कमी व्हायला मदत होते. त्यांचं व्याधिक्षमत्व सुधारतं. तर त्या दृष्टीने हे चांगलं आहे. आणि कसं होतं की ओव्हरऑल जर बघायला गेलं तर आपण बऱ्याचशा गोष्टी ज्या बाहेरून आल्या आहेत त्यांचा अंगीकारच चाललो आहे. मगाशी तुम्ही बोर्नव्हिटा किंवा कॉम्प्लायन्ससारख्या सगळ्या गोष्टी आणल्या. पण त्यापेक्षा हे च्यवनप्राश जास्ती उजवं आहे. तुम्ही जर नियमित दिलं तर त्यातून मुलांना आणि तुमच्या घरातील इतर व्यक्तींना उत्तम पोषण मिळणार आहे, जे आत्ता सध्याच्या ह्याच्यात गरजेचं आहे. ह्या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला च्यवनप्राश किंवा दैनंदिन जीवनातील छोट्या मोठ्या गोष्टी तर मला वाटते लहान मुलांचं आरोग्य टिकण्यासाठी आणि मोठ्यांचंही आरोग्य टिकण्यासाठी मदत होऊ शकेल.